आहोत आपल्या वर्क पॉवर एनर्जी. वर्क पॉवर एनर्जी मध्ये आपण वर्क बघितलं काल, पॉवर बघितली काल, एनर्जी बघितली काल. आज आपण बघतोय कोलिजन, टाइप्स ऑफ कोलिजन. त्यामध्ये डिपेंड्स अपॉन किंवा ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन अँड ऑन द बेसिस ऑफ कन्झर्वेशन, या दोन क्रायटेरियावर 5 डिफरंट टाइपचे कोलिजन झाले होते. हेड ऑन कोलिजन, ऑब्लिक कोलिजन, इलास्टिक कोलिजन, इनइलास्टिक कोलिजन अँड परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. बरोबर, एवढे सर्व काही कोलिजन आपण बघितले. त्याच्यामध्ये आता नेक्स्ट हेडिंग बघायची आहे, जे आपण लास्ट लेक्चर ऑनलाईन मध्ये पण टाकलं होतं. हेड ऑन, इलास्टिक, हेड ऑन इलास्टिक कोलिजन. हेडिंग टाका. आता पहा, हेड ऑन कोलिजन कशाला म्हणायचे आणि त्यात हे इलास्टिक कोलिजन काय आहे. पहा काय होत असतं, जर समजा ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी, ही पहिल्या बॉडीचं मास m1 आहे, दुसऱ्याचं मास m2 आहे. आता बाकी लिहून आता फक्त हेडिंग टाकायची. टाकली, लक्ष द्या. हे पहिली बॉडी मास m1, दुसरी बॉडी मास m2. इफ बोथ बॉडीज आर ट्रॅव्हल इन अ सेम डायरेक्शन, याची वेलॉसिटी u1 आणि याची वेलॉसिटी u2. दोघांची डायरेक्शन कशी रे, सेम. कोलिजन होण्यासाठी डायरेक्शन कशी पाहिजे होती, अपोजिट. ही एक बॉडी इकडून येणार, दुसरी बॉडी इकडून येणार, बरोबर. याची डायरेक्शन इकडून, याची कशी असली पाहिजे होती, इथं. तरच दोघांचं काय होईल. पण इथं होईल का कोलिजन. पण आता तरीही कोलिजन होत असतं. काय होतं पहा, आफ्टर कोलिजन या दोन बॉडी अशा आहेत. ड्युरिंग कोलिजन, आफ्टर कोलिजन काय होत असतं. बिफोर कोलिजन, ड्युरिंग कोलिजन, आफ्टर. आफ्टर कोलिजन सुद्धा दोघांची वेलॉसिटी काय राहते बेटा, सेम. पहिल्याची वेलॉसिटी v1 आणि दुसऱ्याची v2. पहिल्याची v1, दुसऱ्याची v2. बिफोर कोलिजन इनिशियल वेलॉसिटी असतात u आणि आफ्टर कोलिजन फायनल वेलॉसिटी असतात v. लक्ष देते बेटा, इनिशियल, फायनल. मग आता हेड ऑन कोलिजन मध्ये कधी लक्ष ठेवायचं, बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन डायरेक्शन्स ऑफ बॉडीज आर रिमेन्स सेम. आफ्टर कोलिजन असतं होत्या वेळेस किंवा बिफोर कोलिजनच्या वेळेस सुद्धा डायरेक्शन कशी पाहिजे दोघांच्या बाळांनो, आहेत का सेम इथं. पण हे टाइप आहे कोणतं कोलिजन, हेड ऑन कोलिजन. कोणतं कोलिजन बेटा, हेड ऑन कोलिजन. आता हेड ऑन मध्ये सुद्धा इलास्टिक म्हणतोय, याच्यामध्ये कन्झर्वेशन कोणाचं आहे, मोमेंटमचं आणि एनर्जीचं. इलास्टिक आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी कशी बेटा, कन्झर्व्ड आहे. मग आमच्या हे लक्षात आलं सर, what is meant by head on collision? If the direction of velocities before collision and after collisions are same. Before collision आणि हे आहे आफ्टर कोलिजन, आहे की नाही. बिफोर कोलिजन, आफ्टर कोलिजन. आता काय काय होत असतं पहा. पहिली कंडिशन, बाय युजिंग conservation of linear कोण असेल बेटा,
इलास्टिक आहे म्हणजे मला एकदा मोमेंटम कन्झर्व करावं लागतं, तर दुसऱ्या वेळेस काय कन्झर्व करावं लागतं? एनर्जी. कोणती एनर्जी? बरोबर आहे की? आधी लिनियर मोमेंटम. आता लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतं? प्रोडक्ट ऑफ मास इनटू व्हेलॉसिटी आहे. या दोन गोट्यांचं, या दोन बॉडींचं किंवा हे दोन इलास्टिक बॉल आहेत है ना, या दोन बॉल्सचं मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू काय असतं? म्हणजे मोमेंटम बिफोर इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर. आहे की नाही? याचं मोमेंटम बिफोर कोलिजन काय होतं? पहिल्याचं मास, पहिल्याची वेलोसिटी प्लस दुसऱ्याचं मास, आहे की नाही? मोमेंटम म्हणजे काय? मास इनटू वेलोसिटी, मास इनटू वेलोसिटी. दोन बॉडीज आहेत म्हणजे मोमेंटम दोघं असेल. पहिल्याचं मोमेंटम, दुसऱ्याचं मोमेंटम. पहिलं म्हणजे कोण आहे? m1 u1 m2 u2. जमलं का नाही? हो का नाही? मग मान बिन हलवायचं तुम्ही. बरोबर. आता आफ्टर कोलिजन काय असतं मोमेंटम? सांग बेटा. चला m1 प्लस, व्हेरी गुड. आता 1 1 व्हॅल्यू टाकूयात. m1 m1 बाजूला घेऊ आणि m2 m2 बाजूला घेऊ. इथलं m1 v1 इकडे काय होतंय? m1 u1 मायनस m1 v1 बरोबर m2 v2 आणि इकडचं इकडे गेल्यास तो m1 u1 मायनस v1 बराबर m2 v2 मायनस इक्वेशन नंबर 1. इक्वेशन कोणतं झालं बेटा? पहिलं. काय केलं बघितलं का? कन्झर्वेशन कोणाचं घेतलं? m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. मग आता m1 ची टर्म पलीकडे घेतली, m1 u1 मायनस m1 v1 इज इक्वल टू m2 v2 मायनस m2 u2. m1 m1 बाहेर काढलं, m2 m2 बाहेर काढलं, इक्वेशन मिळालं. पहिलं इक्वेशन दिलं की नाही? दुसरी क्रायटेरिया कोणता आहे बाळांना? काय कन्झर्व करायला लागेल आपल्याला? नंबर 2, बाय युजिंग conservation of kinetic energy है ना. मग सांगा कायनेटिक एनर्जी कधी रे बेटा? बिफोर कोलिजन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. आहे की नाही? पॉवर मग आता सांगा मला, बिफोर इज इक्वल टू आफ्टर काय होऊ शकते? याची कायनेटिक एनर्जी पहिल्याची हाफ m1 u1 चा प्लस दुसऱ्याची हाफ m2 u2 चा बरोबर हाफ प्लस हाफ v2 चा स्क्वेअर. जमलं की नाही? आता मला सांगा, मगाशी करू. m1 वाली टर्म अलीकडे घेऊन m2 वाली टर्म पलीकडे, बरोबर का नाही? पॉवर हाफ m1 u1 स्क्वेअर मायनस हाफ m1 v1 बरोबर हाफ m2 v2 स्क्वेअर मायनस हाफ. आलं का नाही? कॉमन काय काय निघतं याच्यामध्ये? हाफ m1 इथं राहिलं काय? हाफ m1 u1 स्क्वेअर मायनस v1 चा बरोबर हाफ m2 काय काय कट होत आहे व हाफ 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 काय कट होत आहे?
ये कट हुआ, ये कट हुआ, राहिलं काय? m1 u1 स्क्वेअर v1 चा स्क्वेअर बरोबर m2 v2 स्क्वेअर, आणि ह्याला म्हणायचं इक्वेशन. बरोबर जरा जरा मस्त चालेल का नाही ते पण आलं का नाही? हे पहिले इक्वेशन कशापासून मिळवलं आपण? बाय युजिंग कन्झर्वेशन. कुणाचं? लिनियर मोमेंटमचं. कुणाचं? लिनियर. दुसरं इक्वेशन कशापासून मिळवलं? बाय युजिंग कन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. जमलं? हे दोन इक्वेशन. आता एक काम करायचं, हे दोन इक्वेशन 2 डिवाइड बाय 1 करा, मग आपल्याला तिसरं इक्वेशन मिळतं. सर ही एवढी इक्वेशन काढायची आहेत कसं? आम्ही फक्त डायग्रामच काढतो. तर आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो ते आता समजून घ्या. याच्यावर क्वेश्चन असं विचारतात की दोन बॉल आहेत, एक बॉल आहे, दुसरा एक बॉल आहे, असे पळत आले. या दोघांमध्ये कोलिजन पॉसिबल कधी होईल? पहा, या हेड ऑन इलास्टिक कोलिजन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स नाहीच आहे. देयर इज अ नो फोर्स. याच्यामध्ये फोर्स ऍक्ट होतोय का? ज्या वेळेला तुम्ही एखादी दगड दुसऱ्या दगडाला आपटता, एखादा बॉल दुसऱ्या बॉलला आपटता, त्यावेळेस तिथं काय अप्लाय होतोय? फोर्स. पण याच्यामध्ये मात्र तिथं फोर्स इन्व्हॉल्व होतोय का? नाहीये. फोर्स आहे का बाळांनो? मग कोण आहे? द कोलिजन इज ओनली ड्यू टू द डिफरन्स इन व्हेलॉसिटीज. म्हणजे जर समजा अशी कंडिशन असेल, इफ ओनली u1 इज ग्रेटर दॅन u2, जर पहिल्याची व्हेलॉसिटी दुसऱ्यापेक्षा जास्त असेल तरच ही मागून येऊन धडकेल का नाही? म्हणजे तुम्ही चालला 40च्या स्पीडनं, मागून 80 स्पीडनं गाडी आली की जर ठो, तर ते कोणत्या टाईपचं कोलिजन आहे? मग तुम्ही पण पुढे जाताल आणि मागचं पण पुढेच येईल का नाही? का मागचं मागे जाते वापस? जर पण ठीक. पहिलं काय असं काही हेड ऑन कोलिजन कशाला म्हणायचं? बिफोर कोलिजन दोघांच्या डायरेक्शन कशा होत्या? तुम्हाला धडकायच्या आधी तुम्ही पुढं, मागून बी हेच होतं का नाही? धडकल्यास बी डायरेक्शन तुमची चेंज झाली का? मागच्या धडकल्यानंतर चेंज झाली का? मग आफ्टर कोलिजन सुद्धा डायरेक्शन काय झाल्या? म्हणून याला म्हणायचं कोणतं कोलिजन? आणि त्या कोलिजन मध्ये, हेड ऑन इलास्टिक कोलिजन मध्ये फोर्स इन्व्हॉल्व होत नाही. मग नेमकं हे कोलिजन होतं कशामुळे? फक्त त्या दोन बॉडीच्या व्हेलॉसिटी मधला डिफरन्स. ही जर 40 असेल तर ही 50 नसते, हे 40 असेल तर ही 100 नसते, ही 60 असेल तर 90 नसते. व्हेलॉसिटी मध्ये काय नाही बनवलं आहे का नाही? फक्त ह्याच्यामुळे धडक होते. जर ही 50 नाही, ही 50 नाही, कोणी धडकायचं कोणाला? 5 दिवस मागच पळायला लागले, धडक देत आहे ना. मग लक्षात घ्यायचं, धडक येण्यासाठी, धडक देण्यासाठी व्हेलॉसिटी डिफरन्स असलाच पाहिजे. बरोबर आहे? ड्यू विथ द सेम व्हेलॉसिटी वी कॅनॉट कोलाइड विथ द अनदर थिंग्स. If there is a requirement of head-on collision, there must be requirement of difference in velocities. जमते का? कळलं का? हे डायग्राम काढून घ्या सुंदर अशी, आणि हे म्हणजे मला हे कट करायचं. हे गरज नव्हती, पण हे ऑनलाईनचा कमाल. ऑनलाईन मध्ये बघून घ्या. पहा आता याच्यामध्ये आपल्याला कट करूयात. बाकी फक्त दोन इक्वेशन ठेवूयात. बाकी सर्व लक्षात आलं तुमच्या? हे पहिले इक्वेशन कशापासून मिळवलं आपल्याला बाळा? कन्झर्वेशन ऑफ काय? लिनियर मोमेंटम. आणि दुसरं इक्वेशन कशापासून मिळालं? कन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. आता डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. काय होईल बरं बाळांनो? पहा, 2 ला जर 1 न डिवाइड केलं तर m1
u1 square v1 square divide by m1 u1 minus बरोबर m2 v2 square minus u2 square divide by m2 v2 minus काय होईल रे बाळा हे करते बर m1 m1 m2 m2 कटलं काय ऐका ज्या वेळेला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर तर इथं a मायनस b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a प्लस b हे त्याचं एक्सपान्शन असतं होल स्क्वेअर असेल तर वेगळी गोष्ट आहे जर हेच असं असेल a मायनस b च्या होलाचा स्क्वेअर तर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस असतं का नाही हे असं नाहीये a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे पहिल्या ब्रॅकेट मध्ये मायनस दुसऱ्यामध्ये प्लस किंवा पहिल्यात प्लस दुसऱ्यात मग इथं काय करतोय u1 मायनस v1 u1 प्लस v1 हा u1 मायनस v1 बरोबर v2 मायनस u2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये v2 प्लस u2 बरोबर आणि v2 मायनस u2 हे आता तुमच्या लक्षात आलेलं क्या क्या कट होगा रे भाई हे कटलं आणि हे कटलं u1 प्लस v1 बरोबर v2 प्लस u2 यालाच मी म्हणू शकतो u1 मायनस u2 बरोबर v2 मायनस v1 ऐक ना u1 मायनस u2 म्हणजे मोठं कोण आहे रे पहिली वेलोसिटी का दुसरी वेलोसिटी u1 मोठं आहे का नाही मग याला असं म्हणू शकतो का नाही पहा हा u1 आणि ही वेलोसिटी कोणती होती u2 हे असं जात होतं आणि हे असं जात होतं म्हणजे या बॉडीचा या बॉडीकडे येणारा हा आहे अप्रोच काय आहे बाळा आहे मग याच्याकडे येणारी व्हेलॉसिटी याला आपण कोणती व्हेलॉसिटी म्हणायचे अप्रोच व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच काय म्हणायचे मग व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच कसं काढायचंय जर समजा ही 40 न जात असेल तर ही जर 100 न जात असेल तो व्हेलॉसिटी जवळ येण्याची व्हेलॉसिटी किती असेल 100 मायनस 40 बरोबर किती मग अप्रोच व्हेलॉसिटी किती झाली कशी काढली 100 मायनस 40 100 म्हणजे कोण आहे u1 मायनस बरोबर काय आलं 60 ऐक नाही पहा बरं इथं u1 मायनस u2 म्हणजे ही कोण आहे velocity of approach कोणती velocity आहे ऐक नाही ज्यावेळेस धडक होईल त्यावेळेला याची velocity v1 आणि याची बरोबर आहे का मागचा पुढच्याला ठोकेल तर पुढची velocity वाढेल का नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त होईल मग आता इथं पाहिलं velocity जास्त कोणाची सेकंड बॉडीची आहे का नाही बरोबर आहे कारण 80 वाल्या गाडीनं तुम्हाला ठोकलं तर तुमची आहे ती स्पीड त्यापेक्षा जास्त होती त्या 80 वाली स्पीड थोडी कमी होती पण तुमची स्पीड वाढते होती का नाही जोरात झटका बसतो पुढं मग इथं ही जी व्हेलॉसिटी आहे याला म्हणायचं कोणती व्हेलॉसिटी रिसेशन व्हेलॉसिटी कोणती मग ही व्हेलॉसिटीला आपण म्हणतोय व्हेलॉसिटी किंवा रिसेशन velocity क्या velocity of departure है ना अपार्चर टाइम डिपार्चर टाइम फ्लाइट असते की नाही डिपार्चर फ्लाइट डिपार्चर टाइम 12 o'clock 12:30 AM 12:30 PM असतं की नाही तर त्याला डिपार्चर velocity
किंवाच रिसेशन व्हेलॉसिटी असं म्हणतात बघा. मग आता रिसेशन व्हेलॉसिटी कशी काढतोय? दोन व्हेलॉसिटी डिफरन्स आहे, पण कोणती व्हेलॉसिटी? आफ्टर कोलिजन ज्या व्हेलॉसिटीज असतात त्या दोन व्हेलॉसिटी मधलं काय डिफरन्स म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ रिसेशन. व्हेलॉसिटी ऑफ रिसेशन कधी येतं? आफ्टर कोलिजन. आणि व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच म्हणजे काय? बिफोर. आता बाळांनो आणखीन एक पॉइंट आहे, याला आपण म्हणतोय अप्रोच, म्हणजे u1 मायनस u2 आणि v2 मायनस v1. म्हणजे ही कोणती व्हेलॉसिटी आणि ही कोणती व्हेलॉसिटी? मग याला अप्रोच व्हेलॉसिटी डिवाइड बाय रिसेशन व्हेलॉसिटी बरोबर हा असतो ई. याला कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणतोय आपण. काय म्हणतो आपण बाळांनो? कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन किंवा इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी किंवा कोइफिशियंट ऑफ कोण बेटा? रेस्टिट्यूशन. मग तुम्हाला जर कधी क्वेश्चन विचारला की बाबा कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आहे काय, तर दोन व्हेलॉसिटीचा रेशिओ, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच टू द व्हेलॉसिटी ऑफ रिसेशन. व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच म्हणजे काय? बिफोर कोलिजन दोन व्हेलॉसिटी मधला काय डिफरन्स, आणि धडक झाल्यानंतर दोन बॉडीच्या व्हेलॉसिटी मधला डिफरन्स म्हणजे कोण आहे? रिसेशन व्हेलॉसिटी आहे की नाही? जसं पाठीमागं दुष्काळ पडला तर रिसेशन आलं होतं. रिसेशन म्हणजे काय? प्रत्येक कंपन्यामधून लोकांना काढून टाकलं जात होतं है ना. प्रोडक्टच खपना तेवढे, माणसं काय करायचं, हळूहळू लोक काय नोकऱ्या काढायला लागले. रिसेशन आलं म्हणत होते. आहे ती आपली नोकरी निघून चालली बरोबर. रिसेशन काय? आणि या दोघांच्या रेशोला कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणतो. आणि ह्या ई ची व्हॅल्यू कधी कधी 1 असते तर कधी कधी 0 असते. ज्या वेळेला E इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेस कोलिजन असतं इलास्टिक. कोलिजन कसं आहे? ऑलवेज E बरोबर 1 असेल तर कोणतं कोलिजन आहे? इलास्टिक. 1 पेक्षा कमी झालं इन इलास्टिक, आणि कमी होत 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 0 झालं तर त्याला म्हणायचं परफेक्टली इन इलास्टिक. म्हणजे E मस्ट बी ग्रेटर दॅन 1 और 0 असेल. E ची व्हॅल्यू 0 पेक्षा कशी असेल बेटा? पहा, आणि कशी असेल? 1. इसेंट्रिसिटी किंवा कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0 आणि 1 च्या मध्येच असतो. लक्षात येते? कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू 0 to 1 च्या मध्ये असते. 0 असेल तर कोणतं कोलिजन आहे? परफेक्टली इन इलास्टिक. जर E इज इक्वल 1 असेल तर बरोबर, आणि 1 and 0 च्या मध्ये असेल तर इन इलास्टिक. सिंपल इन इलास्टिक. परफेक्टली शब्द वापरला तर उत्तर काय पाहिजे आपलं? जमलं. ते तुमचा दुसरा पॉइंट आहे. फक्त इथे 2 लक्षात ठेवायचं, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच आणि व्हेलॉसिटी ऑफ, आणि याला नाव दिलं आपण कितवं इक्वेशन बेटा? 3rd इक्वेशन. जमलं का नाही? काय केलं? फक्त डिवाइड इक्वेशन 2 बाय डिवाइड केलं, काटाकाटी केली, हे मिळालं. यालाच आम्ही व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच आणि व्हेलॉसिटी ऑफ रिसेशन असं नाव दिलं. आणि हेच आपले इथपर्यंत लिहून घ्यायचे. आधी समजून घ्या, लिहून घ्या, नंतर हे लिहायची गरज मी सांगतो. फक्त लक्षात असावं, हे पाहायचं. बोर्डची साईज छोटी झाल्यामुळे आपल्याला फार काही सांगता येत नाही जास्त. पहा इक्वेशन नंबर 1, m1 u1 मायनस v1 इज इक्वल m2 v2 मायनस u2. हे कशापासून मिळालं? बाय युझिंग कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. दुसरं कोणापासून मिळालं? कन्झर्वेशन ऑफ. तिसरं इक्वेशन कशापासून मिळालं? डिवाइड 2 बाय 2 ला 1 डिवाइड केलं, तिसरं मिळालं. आता एक लक्षात ठेवायचं, या इक्वेशनला तिसऱ्याला
M2 न मल्टिप्लाय करायचंय. कशाने मल्टिप्लाय करायचंय? आणि पहिल्यातून त्याला वजा करायचंय. का? तर मला M2 न मल्टिप्लाय केल्याशिवाय आणि याच्यातून वजा केल्याशिवाय V2 कट होत नाही. सर तुम्ही मगाशी काहीतरी सांगत होता की आपण हे सर्व करतो कशासाठी है ना. हे हेड ऑन इलास्टिक कोलिजन जे आपण बघतोय याच्यावर क्वेश्चन काय येऊ शकतो? असं येऊ शकतो की एक बॉडी इकडून आली, दुसरी एक बॉडी अशी येते, मागं दोघांचं कोलिजन झालं. आफ्टर कोलिजन पहिल्या बॉडीची वेलोसिटी काय असेल आणि दुसऱ्या वेलोसिटी काय असेल? बिफोर कोलिजन वेलोसिटी दिली, पहिली 100 नाही येते, दुसरी 50 नाही येते, धडक झाली, तर V2 ची वेलोसिटी काय असेल सांगता येईल का? डायरेक्ट सांगू शकतो का आपण? तर V2 ची वेलोसिटी कशी काढायची त्याचा फॉर्म्युला. V1 ची वेलोसिटी आफ्टर कोलिजन काय असते? बिफोर कोलिजन देतात, धडक बसल्याच्या आधी ही 100 नव्हते, 50 नव्हती, 40 नव्हती, 20 नव्हती. धडक बसल्याच्या नंतर तर काय होऊ शकतं? बरोबर की नाही? त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आता हा हेड ऑन इलास्टिक कोलिजन कशासाठी आहे? तर परीक्षेत याच्यावर क्वेश्चन विचारतात. आफ्टर कोलिजन वेलोसिटी ऑफ फर्स्ट बॉडी म्हणजे V1 बरोबर काय? पहिला प्रश्न. किंवा वेलोसिटी ऑफ सेकंड बॉडी. पण बिफोर आहेत का रे बाळा हे वेलोसिटीज? कधी आहेत ह्या? आफ्टर आहेत का नाही? तर मला हे V1 चा फॉर्म्युला काढायचा आहे आणि V2 चा काढायचा आहे. ज्या वेळेला मला V1 ची वेलोसिटी काढायची असेल पहिल्या बॉडीची, त्यावेळेस V2 ची व्हॅल्यू काय करायची आपण? 0. त्या इक्वेशन मध्ये V2 पाहिजे का? मग V2 कट करायचं आणि V2 काढताना V1 काय करायचं? कसा कट होईल पहा. जर इक्वेशन 3 1 मधून वजा केलं तर इथं प्लस V2 आहे, इथं प्लस, वजा बाकी मध्ये ह्याच साइन काय होईल? V2 प्लस मायनस काय होतंय? कटलं का नाही? मग V2 काय होतंय? कटतंय की नाही? राहते फक्त काय? V1 च्या फॉर्म मध्ये. आणि आपल्याला तेच पाहिजे. आता पहा काय करतो मी. मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय M2. M2 न का मल्टिप्लाय करायचंय? कारण मला V2 व्हायचंय है ना. बाय M2 and subtract from equation 1. 3 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय आणि ते आलेले इक्वेशन कशातून सबट्रॅक्ट करायचंय? 1 मधून. याला मल्टिप्लाय करा बरं M2 न. काय होईल रे बाळा? M2 in a bracket U1 minus U2 आहे की नाही? किंवा बरोबर M2 V2 minus V1 आलं का नाही? मल्टिप्लाय केलं. आता हे आलेले इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं कशातून? इक्वेशन 1 मधून. डबल येतो इक्वेशन पहा. M2 ला मल्टिप्लाय केलं, M2 U1 minus U2 बरोबर M2 V2 minus V1. हे सबट्रॅक्ट करायचंय इक्वेशन नंबर 1 मधून. इक्वेशन नंबर 1 टाकतो. M1 U1 minus V1 बरोबर M2 V2 minus. दोघांचं काय करायचं बाबांना? मायनस आणि हे मायनस. कळतंय का? M1 U1 आणि M1 आलं का नाही? इथं M2 U2 आणि M2 U1 आणि M2 U2. याला असं म्हणू शकतो का आपण? पाहू. M1 मायनस
m2 आहे का नाही? दोन्ही ठिकाणी कोण कॉमन आहे बेटा? u1 आलं का नाही? पहा मायनस मायनस इथं काय होतं? इथला u2 इथलं काय u2. आता इथं काय येणार आहे पहा बरं, इथलं मायनस u2 मग काय m2 मायनस u2 इकडे जाऊन काय होतंय? प्लस होते का नाही? प्लस m2 u2 आणि हे इकडचं इकडं आलेलं प्लस m2 u2. किती टाइम झालंय? 2 वेळा झालं का नाही? मग ह्याला डायरेक्ट लिहू शकतो का मी? 2 टाइम्स ऑफ m2 u2 बरोबर मायनस साइन दिले, हे कटलं आहे ना, इकडचं मायनस v1 इकडं जाऊन काय होते? प्लस मायनस मायनस v1 काय येणार आहे बाहेर? कॉमन. आता इथं काय येणार आहे? हे डायरेक्ट करायचं नाही, इकडचं इकडे येताना मायनस v1 इकडे येते ना प्लस होऊन, तर याच्यासोबत कोण येणार आहे का नाही? m1 प्लस मध्ये आहे का मायनस मध्ये? आणि m2 कशामध्ये? प्लस मध्ये ते m1 प्लस आला का v1. हे झाले इक्वेशन. ही शॉर्टकट m1 मायनस m2 u1 प्लस 2m2 u2 बरोबर m1 प्लस m2 आणि हे झालं. हे दोघांच काय केलं बरोबर मल्टिप्लाय इक्वेशन m2 ने मल्टिप्लाय केलं आणि एक मधून काय केलं ह्याला सबट्रॅक्ट केलं. इक्वेशन 1 याच्यातून ह्याला सबट्रॅक्ट केलं. सबट्रॅक्ट करते वेळेस साइन चेंज करावं लागतं. साइन चेंज केली प्लसचं मायनस आणि मायनसचा प्लस. सबट्रॅक्शन करून हे इक्वेशन मिळालं. आता मला सांगा व्हेलॉसिटी v1 बरोबर काय? हे तिसरं इक्वेशन मिळू का? सांग व्हेलॉसिटी v1 बरोबर काय? m1 मायनस m2 हे इकडलं गुणाकार तर कुठं जाते? u1 प्लस 2 m2 u2 डिवाइड बाय m1 प्लस हे काय मिळेल बघा व्हेलॉसिटी कोणाची? v1 ची. पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटी मिळाली की नाही? आता सेम मला अजून काय फाइंड आउट करायचंय बाळांनो? दुसऱ्याची व्हेलॉसिटी. आता एक्झॅक्टली पहिल्याच्या अपोजिट दुसऱ्याची व्हेलॉसिटी असेल म्हणजे m1 मायनस काय करेल m2. इथं काय करायचं उलट m2 मायनस m1 असतं. पहिल्याची व्हेलॉसिटी म्हणून मास m1 मायनस व्हेलॉसिटी कोणाची? इथं काय येणार आहे u2. इथं प्लस ला प्लस 2 ला 2. इथं काय येणार आहे m2 u2 येईल का m1 u1 येईल? m1 u1 याच्या अपोजिट असते डिवाइड बाय m1 प्लस m2 च्या ऐवजी काय येणार आहे m2 प्लस m1 किंवा सेम असतं काय फरक पडत नाही ना. 3 अधिक 2 2 अधिक 3 उत्तर तेच येतं. व्हेलॉसिटी ऑफ पहिली बॉडी व्हेलॉसिटी ऑफ सेकंड बॉडी आले का नाही? हे दुसऱ्याची व्हेलॉसिटी आणि हेच आहे आपलं हेड ऑन इलास्टिक कोलिजन. आता याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला फक्त याच्यामध्ये आहे की नाही? ज्या लेकरांना वजाबाकीची येत नाही त्यांच्यासाठी गणिताचा मज्जा झाली. एकदा लिहून घ्या, मी तुम्हाला हे सबस्ट्रॅक्शन पुन्हा एकदा सांगतो. आता हे सबस्ट्रॅक्शन आपल्याला पाहायचं आहे. हे दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून हेच कसं आलं थोडंसं याच्यामध्ये कन्फ्युजन काही लेकरांचं असू शकतं. तुम्ही तसे हुशार आहात, सर्वांनाच येते सबस्ट्रॅक्शन, मॅथ चांगले.
डॉक्टर होणार आहेत ना. याला थोडंसं आपण रिव्हर्स मेथडनं करून बघूया. m1 u1 मायनस m2 u1 आहे प्लस m2 u2 प्लस m2 u2 बरोबर m1 v1 प्लस m2 v1. आता पहा m1 u1 प्लस हा तुमचा काय होता m1 u1 मायनस m2 u1 प्लस m2 u2 इकडचा एक प्लस m2 u2 इकडे जाते, मग काय होणार आहे m1 v1 बरोबर मायनस m2 u2. लक्ष देते किंवा या अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि इथलं राहिलेलं हे m2 v1 ला v1 हे 2 आणि हे जर इकडे आलेलं हे पहा m1 v1 m2 v1 आहे का नाही. फक्त इथलं प्लस इकडे जाऊन काय होतंय मायनस, राहिलेलं इकडं कोण आहे m1 u1 मायनस m2 u1 प्लस m2 u2. आता एक असं करूयात का आपण m2 u2 मायनस m2 u1 m2 m2 कॉमन u2 मायनस आलं का नाही वापस याच फॉर्म मध्ये आपण आणू शकतो. हे उलटी झाल्याची प्रोसेस किंवा सरळ सरळ सिंपल याला सिंप्लिफाय करून घ्या. पॉवर इक्वेशन काय मिळतं m1 u1 मायनस m1 v1 बरोबर m2 v2 मायनस m2 u2. आलं का. सबस्ट्रॅक्ट करायचं याला. हे इक्वेशन काय येणार आहे m2 u1 बरोबर मायनस m2 u2 बरोबर इथं काय येणार आहे m2 v2 मायनस m2 v1. सबस्ट्रॅक्शन करते वेळेस काय चेंज होतात बघा, प्लसचे मायनस. इथं प्लस एक नाही मायनस, इथं मायनस मायनस आणि इथं पहा m1 मायनस आणि हे काय निघणार आहे आलं का. आता इथं m1 प्लस मध्ये आहे सॉरी मायनस मध्ये, हे कशामध्ये म्हणजे याला असं म्हणू शकतो का आपण बाळांनो प्लस द्यायचं का मायनस द्यायचं. प्लस द्यायचं का मायनस द्यायचं. काही ऍज इट इज टर्म ठेवायची, दुसरी टर्म घेऊ आपण इकडं कोणती हे प्लस m2 u2 आहे का नाही. इकडचं मायनस m2 u2 जर मी इथे इक्वेशन मध्ये घेतलं तर हे मायनस इकडे झालं काय होईल आहे का नाही. मग याला इथं मायनस प्लस घेऊया आणि बरोबर चिन्ह पलीकडे घेऊया. याला प्लस केलं बरोबर इथं काय राहिलं तरी m2 आणि v2 फक्त तेवढंच राहिलं तिकडं. मग ह्या दोघांचं ऍडिशन होईल का नाही समजतंय का. इथं काय होतं रे बाळा m2 बरोबर m2 v2 याला फक्त काय ठेवलंय बरोबर साईडला आणि हे मायनस बरोबरच्या इकडे आणल्यास काय होतं मायनसचं काय झालं प्लस बरोबर m2 आणि v2. आता ऍडिशन कुणा कुणाची सारख्या सारख्याची प्लस m2 u2 आणि प्लस m2 u2 प्लस 2 m2 u2 केलं का नाही. आता मायनस m1 v1 पलीकडे टाकतो आपण. मग इथला
मायनस M1 V1 कट करून इकडे टाकला तर काय होईल प्लस M1 V1 टाकला होईल का नाही बरोबर ते तिकडे गेलाय हे बरोबर आता बरोबरच्या त्या साईडला कोण कोण आहे पहा बरं इथे साइन चेंज होणार माहिती आपल्याला सबस्ट्रॅक्शन मध्ये मायनस आहे आणि इथं काय होणार आहे प्लस आहे बरोबर आहे की नाही मायनस आणि प्लस हे M2 V2 M2 V2 काय होणार आहे कॅन्सल प्लस M1 V1 आणि प्लस M2 V1 कॉमन काय निघतंय V1 V1 कॉमन निघाला का M1 प्लस हे प्लस साइन ह्याचं घ्यावं लागतो का M1 प्लस M आलं का इक्वेशन हे आहे सबस्ट्रॅक्शन आता बघा